नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आपण चिकन सँडविच बनवणार आहे. तर ते काय-काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवणार आहे, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण चिकन सँडविच बनवण्यासाठी काय-काय आपल्याला साहित्य लागणार आहे. तर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिर्च, टमाटा आणि हे चिकन आपण बॉईल केलेलं आहे आणि त्याला बारीक बारीक पीसमध्ये कट केलेलं आहे आणि इथे अमूल बटर. तर चला सुरुवात करूया. आपण ह्याच्यामध्ये पॅनमध्ये तूप टाकणार आहे. पॅन गरम झाला आहे आणि बघा मस्त वास येतो खमंग तुपाचा. साहित्य आपण पहिला कांदा टाकलेला आपण. तर मित्रांनो, कांदा थोडा हलका पिंक होसपर्यंत थोडा फ्राय करून घ्यायचा आहे त्याला. बघा मित्रांनो, तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं. बघा आपला हा कांदा पिंक झालेला आहे थोडा फ्राय करून. आता आपण याच्यामध्ये शिमला मिर्च टाकूया. ते पण दोघांना आपण एकजीव करून घेऊया. बघा एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. तर वाफेवरती थोडं आपण शिजवूया त्याला 1-5 मिनटं. तर मित्रांनो, वाफेवरती हा शिमला मिर्च 60% हे झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टमाटा टाकूया. हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करूया आणि त्याला शिजवून घेऊया. मित्रांनो, आपलं हे मिश्रण चांगलं शिजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहे, बॉईल केलेलं आपलं हे चिकन. मित्रांनो, हे चिकन आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आम्ही जे घी टाकलं आहे, तर तुम्ही त्याच्या जागेवरती तुम्ही जे रेग्युलर खातात ऑइल ते तुम्ही टाकू शकता. पण हे बघा चवीपुरतं धना पावडर आपण आता टाकणार. पण हे बघा हा चिकन फ्राय मसाला आपण टाकणार आहे आता. हे सगळे मसाले आपण टाकल्यानंतर परत हे मिश्रण एकजीव करून थोडंसं परतून घेऊया. हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला 5 मिनटं वाफेवरती शिजूया. त्याच्यावरती आपण हे असं झाकण ठेवूया आणि गॅस हा एकदम स्लो ठेवलेला आहे आपण. तर चला. पण हे विभा कंपनीचं आपण मेयोनीज घेतलेलं आहे आणि दुसरं आपण हे तंदुरी मायो घेतलेलं आहे. त्यामध्ये मेयोनीज, मायो आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊ थोड्या वेळात. चला. हे आपले 5 मिनटं झालेले आहेत. हे बघा मस्त वाफेवरती शिजलं आहे. काय वास येतो घीचा, एक नंबर. तर मित्रांनो, हे मिश्रण ह्या आपण जी पेस्ट घेतलेली त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे. हे मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊया सगळं. चला. हे मॉझरेला चीज आपण घेतोय, ते थोडे मोठे क्यूब असतात. तर आपण ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता. चीज क्यूब घेतोय, तो एक टाकतोय आपण किसून.
हे एकजीव करून घेऊया सगळं. हा आपला सँडविच बनवण्याचा भांडा आहे. हे बघा, आपण हा क्वालिटीचा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे होल व्हीट. तुम्ही तुमच्या हिशोबाने जो आवडेल तो घ्या. मित्रांनो, हे ब्रेडचे स्लाइस घेतलेत 2 आणि त्याच्यावरती आपण बटर लावून घेऊया, अमूल बटर. हे मिश्रण आपण ह्या स्लाइसवरती स्प्रेड करूया. दोन्ही स्लाइसवरती आपण हे मिश्रण स्प्रेड करून घेतलेलं आहे. गॅस स्लो केलेला आहे आणि हे भांडं ठेवलेलं आहे. वरून आता या भांड्यामध्ये आपण अमूल बटर टाकतोय. हे बघा, मिश्रण ठेवून आपलं सगळं झालेलं आहे आणि स्लाइसला आपण बटर लावून आता त्या भांड्यामध्ये आपण ठेवणार आहे. हे बघा मित्रांनो, मस्त आहे की हलका ब्राऊन झालेला आहे. तर पलटून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे बघा, आपलं एक सँडविच रेडी झालेलं आहे मस्त. हे बघा, छान मस्त ब्राऊन झालेलं आहे आणि वास एकदम जबरदस्त येतो. दुसरं सँडविच आपण बनवतो आहे. एकदम फटाफट होत आहे आणि हे आपण गॅसवरती करतो आहे, मंद फ्लेमवरती. करून घेऊया. तुम्हाला ज्या हिशोबाने स्लाइस पाहिजे त्या हिशोबाने कट करून घ्या. फायनली मित्रांनो, आपला चिकन सँडविच रेडी झालेला आहे. तर चला तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. गरम आहे. एक नंबर झाला आहे मित्रांनो. थँक्यू बायको. असं नेहमीप्रमाणे मला असे वेगवेगळे पदार्थ बनवून देत जा. छान झालं आहे, तुम्ही पण करून खा. तर चला मित्रांनो, सँडविचचा मी आस्वाद घेतो. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.